नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2013 ते 2025 या दरम्यान जो TET पेपर क्रमांक 2 झालेला आहे। या पेपरमधील सामाजिक शास्त्रे या विषयाच्या अंतर्गत जी नागरिक शास्त्र व राज्यशास्त्र यावर आधारित या अगोदर प्रश्न विचारले आहेत 9 वर्षात, या सर्व प्रश्नांचे म्हणजे एकूण 90 प्रश्नांचे वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या एक्झामला तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप कळेल व तुमचा सराव देखील होईल। त्याचबरोबर तुम्ही आमच्या ओयासिस करियर पॉईंटच्या ॲपमध्ये जाऊन ओल्ड पेपर सोडवू शकता, त्याचबरोबर मॉडेल पेपरसुद्धा सोडवू शकता, जिथे तुम्ही पेपर सोडवता येतील, तुम्हाला व्ह्यूज करता येतील आणि प्रत्येक पेपरचं तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ देखील तिथे उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। सब्जेक्ट वाईजसुद्धा तुम्ही टेस्ट सिरीज तुमच्या पद्धतीनं जॉईन करू शकता। तर अधिक वेळ न घेता 2025मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील आपण प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, वरील विधाने अभ्यासा। विधान 1, हे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले। ह्या संविधानात केवळ 7 कलमांचा समावेश आहे। हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे। वरील विधाने कोणत्या देशाच्या संविधानाच्या संदर्भात आहेत? तर ही सर्व विधाने अमेरिका या देशाच्या संविधानाच्या संदर्भाने आहेत। आम्ही भारताचे लोक या शब्दांची संविधानाच्या डॅश डॅशने सुरुवात होते, तर उद्देशिकेची सुरुवात होते। व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते, हे चे उदाहरण आहे। तर हे संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क याचे उदाहरण आहे। महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? तर चुकीचा आहे पर्याय 4, ॲग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाचा एक प्रतिनिधी राज्यपाल विधान परिषदेवर नेमतात, हेच विधान चुकीचं आहे। नेक्स्ट, विधान अ, 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले, बरोबर आहे। विधान ब, पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटाली व अमेरिका हा मित्र राष्ट्रांचा गट होता, दुसरं विधानही बरोबर आहे। तिसरं विधान, पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया हा मध्यगत राष्ट्रांचा गट होता, तिसरं विधानही बरोबर आहे। म्हणजे विधान अ, ब, क बरोबर असं आपल्याला उत्तर घ्यावं लागेल। त्यानंतर भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम डॅश डॅशनुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आहे। तर संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील परराष्ट्र धोरण म्हटलं की आपल्याला माहीत आहे कलम 51, म्हणजे पर्याय क्रमांक 2। मॅकमोहन रेषा या 2 देशामधील आंतरराष्ट्रीय सीमाशी संदर्भानं आहे, तर मॅकमोहन आहे भारत व चीन दरम्यान। भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केली गेली, कलम 324 म्हणजे निवडणूक आयोग। महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या संदर्भात गटात न बसणारा जिल्हा ओळखा, तर तो आहे मुंबई उपनगर। नगर परिषद मुख्य अधिकारी, तर महानगरपालिका आपल्याला समसंबंध दिला आहे की नगर परिषदेचे मुख्य अधिकारी असतात, तर महानगरपालिकाचे आयुक्त असतात, म्हणजे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर 2024मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात। प्रश्न आहे, नागरिकांना बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण देणारा आदेश म्हणजे डॅश डॅश होय, तर याला म्हणतात बंदी प्रत्यक्षीकरण। राज्य शासन विधानसभा, तर स्थानिक शासन काय?
तर स्थानिक शासन साहजिकच महानगरपालिका. पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करत नाहीत? तर जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षस्थान भूषविणे. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची ही समिती करते. तर ती समिती असते परिसीमन समिती. नागरिक म्हणून आपण भाषण व अभिव्यक्ती करू शकतो. शांततापूर्वक एकत्र येऊन सभा घेऊ शकतो. संस्था संघटना स्थापन करू शकतो. हे याचे उदाहरण आहे. तर हे स्वातंत्र्य हक्काचे उदाहरण आहे. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. जर्मनी, इटली, स्पेन आणि अमेरिका. तर गटात न बसणारा शब्द आहे अमेरिका. परस्ट्रोइका व ग्लासनोस्त हे धोरण यांनी मांडले. तर हे धोरण होतं मिखाईल गार्बाचोव. NPT व CTBT या संबंधीचे करार आहेत. तर NPT व CTBT हे अण्वस्त्रासंबंधीचे करार आहेत. भारतीय संरक्षण दलाचे सर्वोच्च प्रमुख राष्ट्रपती असतात. पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थविधेयकात होतो? तर तो आयकर कर रचना प्रणालीत बदल करण्याबाबत. त्यानंतर 2021 मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे, जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास डॅश डॅश असं म्हणतात. तर यास सार्वमत म्हटलं जातं. बहुजन समाज पक्ष यांनी स्थापन केला. तर कांशीराम यांनी बहुजन समाज पक्ष स्थापन केला. संयुक्त अरब अमिराती, फिजी, इस्टोनिया या देशात हे लोकशाहीचे तत्त्व पूर्णपणे पाळले जात नाही म्हटलंय. तर सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे लोकशाहीचं तत्त्व पाळलं जात नाही या देशात. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागावर नेमणूक केलेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर त्यास संघटन स्वातंत्र्य म्हणतात. राज्यसभेचे कामकाज यांच्या नियंत्रणाखाली चालते. तर राज्यसभेचे कामकाज हे सभापतींच्या नियंत्रणाखाली चालते. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये याविषयी मार्गदर्शन आहे. तर परराष्ट्र धोरणाविषयी. महाराष्ट्रात सध्या जिल्हा परिषदा आहेत. तर महाराष्ट्रात सध्या 34 जिल्हा परिषदा आहेत. छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो, जसा अमेरिका. तसं राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होतात, जसं बांगलादेश. अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते. तर हक्क नमूद केले नव्हते. त्यानंतर 2020 मध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरवण्यासाठी हा मार्ग अवलंबिला गेला. तर तो मार्ग होता सार्वमत. कतार, ओमान, संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे? तर या देशामध्ये राजकीय पक्षावर बंदी आहे. जात, धर्म, वंश, लिंग, संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता, मान्यता आणि संविधानातील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे डॅश डॅश होय. तर याला आपण म्हणतो सामाजिक न्याय. खालील विधानांपैकी चूक विधान ओळखायचं आहे. तर यामधील चूक विधान आहे, राज्यसभेला घटनादुरुस्तीचा अधिकार नाही. भारतीय संविधानाच्या
सरनाम्यामधील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार, अर्थात त्या शब्दाचा अर्थ आहे सार्वभौम. सरकारी मदत मिळणाऱ्या शाळांमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार म्हणतात. तर शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा, तर हा आहे समानतेचा अधिकार. जोड्या जुळवायच्या आहेत. आपण जर पर्याय क्रमांक 4ची जर निवड केली तर आपल्या जोड्या जुळून येतील. जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार यांना असतो, तर तो अधिकार असतो जिल्हा परिषद अध्यक्षांना. आता आपण 2018मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूया. प्रश्न आहे, पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत वर्षाची असते, तर 2.5 वर्षाची असते. नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा नियुक्त प्रमुख कोण, तर तो असतो मुख्याधिकारी. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला, कारण पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे. भारतात राजा, महाराजा, राव बहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत, कारण लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेद दाखवणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे. भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे, कारण भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे. भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही, तर गृहरक्षक दलाचा. शाळा व महाविद्यालयातील प्रवेश संदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकासाठी राखीव जागा असतात, हे चे उदाहरण आहे, तर हे समानतेच्या अधिकाराचे उदाहरण आहे. भारताच्या फाळणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या इतकी झाली, तर फाळणीनंतर संविधान सभेची संख्या 299 झाली. अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली, कारण छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार झाला होता. घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी यांची असते, तर ती जबाबदारी असते निवडणूक आयोगाची. 2017मध्ये जो पेपर झाला त्या पेपरमधील आपण प्रश्नांचं वाचन करूयात. भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील शब्दाचा अर्थ म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला पद वंशपरंपरेने मिळत नाही, तर आपण त्याचा अर्थ घेतो गणराज्य. शिक्षणाचा अधिकार सकारात्मक अधिकार, तर भाषण स्वातंत्र्य हा नकारात्मक अधिकार आहे. ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदेमंडळाला त्याची दखल घ्यावी लागत असे, यास जनउपक्रम असे म्हणतात. भारताच्या संविधानात डॅश डॅश भाषा नोंदविल्या आहेत, तर 22. रोहनने 2016मध्ये वयाची 25 वर्ष पूर्ण केली. पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का, या संदर्भातील विधानांचा योग्य पर्याय ओळखायचा आहे. तर उत्तर देण्यास माहिती अपूर्ण असं आपल्याला कळतंय. उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे म्हणजे क विधान निवडू शकतो आपण. विधान क बरोबर आहे. राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची वर्ष पूर्ण असणे गरजेचे आहे, तर 30 वर्ष.
खालील विधानांपैकी चूक विधान ओळखायचं आहे. तर यापैकी चूक विधान आहे, राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही. महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी अधिवेशने होतात. तर महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी 3 अधिवेशने होतात. गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर यापैकी गटात न बसणारा शब्द आहे हरियाणा. 24 ऑक्टोबर हा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. तर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा होतो. त्यानंतर 2016ला जो पेपर झाला त्यामधील प्रश्नांचे वाचन करूयात. पंचायती राजचा हा पायाभूत घटक आहे. तर तो आहे ग्रामपंचायत. ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्त्वाची समिती असते. तर स्थायी समिती. लोकसभेत निवडून आलेल्या सदस्यांची कमाल सदस्य संख्या इतकी असते. तर 550. पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता? तर तो आहे राज्यकारभारात लोकांचा सहभाग वाढवावा व ग्रामीण भागाचा विकास व्हावा. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय येथे आहे. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय हेग या ठिकाणी आहे. 1945 साली पंचशील तत्त्वे यांनी मांडली. तर पंचशील तत्त्वे ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. ते 1945 ऐवजी 1954 हवे. आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे घोषवाक्य आहे. तर हे मानवी अधिकारांच्या वैश्विक जाहीरनाम्याचं घोषवाक्य आहे. इसवी सन 1215 इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला. हा करार या नावाने प्रसिद्ध आहे. तर या करारास मॅग्ना कार्टा असं संबोधलं जातं. पुढीलपैकी कोणत्या देशात राजकीय पक्ष नाही? तर कतार या देशामध्ये राजकीय पक्ष नाही. चीनमध्ये नेहमी पक्षाचे सरकार असते. तर कम्युनिस्ट पक्षाचे. त्यानंतर 2014ला जो पेपर झाला त्याचं वाचन करूयात. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही म्हटले? तर स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे. तर अयोग्य जोडी आहे तालुका पातळी नगरपालिका. खालील जोड्यामधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवितात? तर अ, ब, क, ड म्हणजे वरील सर्व जोड्या. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीच्या वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत. हे संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे. पर्याय दिलेत बघा आपल्याला. जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा, आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि अन्न शेती. तर दिलेलं हे जे काही बोधचिन्ह आहे हे जागतिक आरोग्य संघटनेचं आहे. त्यानंतर भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे आहेत. तर भारतीय लोक. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ. तर गणराज्य या शब्दाचा अर्थ असा होतो, राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते वंश परंपरेने पद मिळत नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवड डॅश डॅश करतात. तर आमसभा व सुरक्षा परिषद. महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे सार्वमत. अचूक पर्याय ओळखायचा आहे. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, कारण लोकसंख्येत वाढ झाली, बरोबर आहे. प्रदेशांचा विस्तार वाढला आहे, बरोबर आहे. सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे, म्हणजे वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. आता आपण 2013मध्ये जो पेपर झाला होता त्या पेपरमधील प्रश्नांचं वाचन करूयात. प्रश्न आहे,
राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय येथे आहे तर जिनेवा. 1954 साली यांनी पंचशील तत्त्वे मांडली. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंचशील तत्त्वे मांडली होती. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत स्थायी सदस्य असतात तर 5 सदस्य आहेत. परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभारात पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना सार्वभौम देश म्हणतात. उपराष्ट्रपती पदसिद्ध सभापती असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? तर उपमहापौर. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो? तर कोलकाता. निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? तर सीमा सुरक्षा दलाचा. मिलिंदने वयाची 13 वर्ष पूर्ण केली. आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल? तर 5 वर्षांनी. भारतीय निवडणूक आयुक्ताची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा आहे, म्हणजे कोणाचा असतो? तर राष्ट्रपतींचा. अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही? तर ट्रूमन. अशा पद्धतीनं आपण 2013 ते 2025 या दरम्यान जे TET पेपर क्रमांक 2 झाले होते त्या पेपरमधील सोशल सायन्समधील नागरिकशास्त्र व राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भानं असणाऱ्या प्रश्नांचं वाचन केलं. इतरही विषयांच्या प्रश्नांचं वाचन आणि विश्लेषण तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याचबरोबर आपल्या ॲपमध्ये म्हणजे ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये तुम्हाला ओल्ड पेपर त्याचबरोबर मॉडेल पेपर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे पेपर तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं सोडू शकता. त्याचबरोबर त्याचे व्हिडिओ देखील बघू शकता. धन्यवाद.